यश, मला तुझ्याशी बोलायचंय, इथे ये. काय झालं नेहा? एनी प्रॉब्लेम? ऑल ओके? सर तुमच्याशी आपुलकीने वागतायत, तुमचे लाड करतायत, याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याचा गैरफायदा घ्यायचाय. मॅम तुम्ही असं का बोलताय मॅम? मी असं कधीच वागले नाहीये. मग 50 लाख ऍडव्हान्स सॅलरी कुठल्या हक्काने मागतेस तू? तू मोठ्या सरांना माझ्या ऍडव्हान्स सॅलरी बद्दल बोलणार होतास ना? हो, मी बोललोय त्यांच्याशी. 1-2 दिवसात काम व्हायला हवं. मला नकोय ते पैसे. का? तू मोठ्या सरांना नेमकं काय सांगितलंस आणि ते मला इतक्या मोठ्या रकमेची मदत का करताय? जस्ट रिलॅक्स. ही ऍडव्हान्स सॅलरी जस्ट अ टर्म. हे ऍक्च्युअली कंपनीकडनं तुला लोन आहे बिकॉज ऑफ युअर एलिजिबिलिटी, युअर डॉक्युमेंटेशन, युअर वर्क एक्सपिरियन्स. मला नाही माहितीये तू मोठ्या सरांची काय बोललास. मला फक्त एवढं माहितीये ते मला 50 लाख रुपये द्यायला तयार झालेत. हो नेहा, दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. इट इज बिकॉज ऑफ युअर एलिजिबिलिटी, युअर खूप मोठी रक्कम आहे यश. आणि एवढी मोठी रक्कम मला ऍडव्हान्स सॅलरी म्हणून देणं हे कंपनीच्या नियमात बसत नाही. ही चूक आहे. नियम? नेहा हे बघ, मी तुला क्लिअरली सांगते, मला कोणाचेही उपकार नकोय. आधीच एकटी बाई म्हणून मला बाहेरची लोक नाही नाही ते म्हणतात. मी सगळं ऐकून घेते, नाईलाजाने सगळं सहन करते. पण आता ऑफिस मधली लोक पण मला बोलायला लागली ना, ते मला सहन नाही होणार. नेहा काय झालंय मला सांग. कोणी काय बोललं का तुला? ते मला काही माहिती नाहीये यश, पण मला फक्त एवढं माहिती की जेवढा माझा पगार आहे तेवढेच पैसे मला मिळायला हवे. त्याच्यापेक्षा जास्तीचं मला काहीही नको. आजपर्यंत कधीही काही झालं ना तरी मी माझा स्वाभिमान सोडलेला नाहीये यश. प्लीज मी तुझ्या समोर हात जोडते, असं काहीही करू नकोस नेहा. ज्यामुळे मला माझी मान खाली घालावी लागेल. नेहा गुड. काका मला खूप पैसे मिळाले. कशी गुणाची ग बाळ माझी ती. एवढीशी पोर आहे पण आईला मदत व्हावी म्हणून किती झटतीये. काकू हे पैसे कमी की खूप? अगं खूप आहेत बाळा. तू तुझ्या एवढ्याशा चिमुकल्या हाताने कष्टाने मिळवलेस ना, मग कमी कसे असतील ते पैसे? खूप आहेत खूप. परी बाळा दे ते पैसे इकडे ये. ते पैसे बाप्पाच्या समोर ठेव. काका काका आता आमचं घर नाही विकायला लागणार. परी बाळा तुला याच घरात राहायची इच्छा आहे ना? इथून तुला कुठेच जायचं नाहीये ना? आमची सुद्धा हीच इच्छा आहे बेटा. तू आणि नेहा इथून गेला तर आम्हाला कसं करमेल? मग तुझ्या मनासारखंच होईल ना? हा बाप्पा आहे ना, हा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतो. आणि तुझ्यासारख्या लहान मुलींनी निष्पापपणे त्याच्याकडे मागितलेली प्रत्येक इच्छा तो पूर्ण करतोच. तू देवबाप्पाला सांग, तो तुझं नक्की ऐकेल बाळा. हा बाप्पा मला घर सोडून कुठे कुठे जायचं नाही. बर हे बघ परी, आता तू खूप दमलीस की नाही काम करून. हा मग आता जेवायचं. आई फोन करून विचारेल परी जेवली का, हो की नाही? हा मी वाढते तुला.
काय आहे, मलाही वाढलं तर बरं होईल. नाही म्हणजे काय आहे, मी सुद्धा दमलोय ना, मला भूक लागली आहे. सकाळपासून मी पण कामच करतोय. एवढं काही बोलून दाखवायची गरज नाहीये. मी आजपर्यंत कधी तुम्हाला उपाशी ठेवलंय का? आणि तुम्ही जसे सकाळपासून काम करताय तसाच माझाही हात चालूच आहे. हे बघा, तुम्ही त्या इस्त्रीच्या कपड्यांचा हिशोब आधी वहीत मांडून ठेवा. नंतर तुमच्या लक्षात राहणार नाही. तोपर्यंत मी पानं घेते. ओके मॅडम, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. अरे मग काय पडलंय बघ. काय आलं? हे बघ, हे बघ, हे बघ. काय काय हे पडलं? पडलंय बघ. काय? तुझा चेहरा किती पडलाय. शे, आपण मोठं व्हायचं नाहीच असं ठरवलंयस तू? अजून बालिश विनोद चालू आहेत तुझं? अरे तू असा चेहरा नको ना पाडू यश. मी नाही करणार बालिश विनोद. हे बघ, साधी गोष्ट आहे. तू नेहाला प्रामाणिकपणे मदत करायचा प्रयत्न केला, तिला ते पटत नाहीये, दे सोडून. खूप चिडली आहे यार ती. अरे मग चिडली तर सॉरी म्हण, विषय संपून टाक. इतकं सोपं नाही. ती ऐकेल असं वाटत नाही. अरे ऐकेल रे. हे बघ, तुला एक सांगू का, सॉरी आणि थँक्यू हे दोस्ती मधले ना फार असे बेसिक शब्द आहेत. म्हणजे खरी सुरुवात इथून होते आणि मग चल गाडीत बसा आणि निघा. हे आता निघावं लागेलच. डबेवाली आली. चल 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 निघ. एवढी घाई मित्राला पाठवायची ना, पण लक्षात ठेव, सॉरी म्हण, विषय खतम कर. बेसिक शब्द आहे ते. पुढे मग आहे माझं ऐक तू. चल रे. नेहा, नेहा ऐक ना. नेहा, नेहा. इंजिनियर, ऐकलत का? दूध संपलंय. आणावं लागेल, नाही तर संध्याकाळचा चहा मिळणार नाही. हा, हो, आणि फळं पण आणा. वरीला संध्याकाळी भूक लागते ना, मग त्यावेळेला दुसरं काही खाण्यापेक्षा एखादं फळ पोटात गेलेलं बरं. काय चाललंय काय तुमचं? मी एवढं काय काय सांगते, नुसतं हू हू काय करताय तुम्ही? अरे बाबा, मी काम करत असताना नेमकं तुला सुचतं का सगळं? प्रत्येक गोष्ट सांगायला हे आणा ते आणा ते आणा. तुला अनेक वेळा सांगितलंय, माझं काम संपल्यावर मी बाहेर जाताना माझ्या हातात यादी देत, तुझं काय जे असेल ते सगळं घेऊन येईन मी. माहितीये तुमच्या काय लक्षात राहतं ते. ते संपलंय, ते घेऊन या हे सांगायला आले होते. आणतो सगळं, कळलं? हा, रोज सगळी सगळ्या काळजी गोष्टी मला आणतो. करावी लागते. यांना काय होतंय नुसतं. सगळं रोज आणतो, तरी पण काही नाही. चालेल, हे नाही आणत, आणतो ते नाही म्हणे. आणत, ते नाही आणत. माझं घर आले, प्लीज तू जा आता. मी एक्झॅक्टली तेच म्हणतोय ना. तुझं घरही जवळ आलं. मी ऑफिसात तुझ्या घरापर्यंत तुला सॉरी बोलतोय आणि आय डोंट इवन नो वाय. मला सांग तरी की माझी चूक काय झालीये, किंवा एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम झालाय. मला शांतपणे सांगशील का प्लीज? नेहा, मी तुला परत एकदा सांगतो, ऍडव्हान्स सॅलरी इज जस्ट अ टर्म. कंपनी तुला लोन देते बेसिस युअर एलिजिबिलिटी, युअर डॉक्युमेंटेशन अँड ऑल दी अदर क्रायटेरिया फुलफिल्ड. येस, मी जेव्हा सरांना तुझ्याबद्दल सांगितलं तेव्हा त्यांना जाणवलं की तुला मदतीची खरंच गरज आहे, आणि म्हणून थोडंसं आउट ऑफ द वे जाऊन ते तुला एक्स्ट्रा सँक्शन करतायत, बट ओनली बिकॉज यू डिझर्व इट. डॅम इट. कारण तू इतकी वर्ष प्रामाणिकपणे कंपनीसाठी काम करतेस, तू कधी कुठले पर्क्स वापरले नाहीयेस, तू एक्स्ट्रा सुट्ट्या घेतल्या नाहीयेस, म्हणून कुठेतरी त्यांना असं वाटलं की तुला यावेळी मदतीची गरज आहे. आणि आपले सर खरंच चांगले आहेत. त्यांना जाणीव आहे लोकांची, त्यांच्याकडे काम करणाऱ्या लोकांची त्यांना किंमत आहे. त्यामुळे प्लीज या सगळ्या गोष्टीकडे उगाचच इमोशनली नको बघू. बी अ लिटल मोर प्रॅक्टिकल. कोणी तुला दुखवण्याचा किंवा तुझा स्वाभिमान दुखवण्याचा प्रयत्न करत नाहीये, कोणी उपकार करत नाहीये. त्यामुळे प्लीज काही गैरसमज करून घेऊ नकोस. आणि तरी तुला असं वाटतं की मी काही चूक केली आहे तर आय एम जेन्युइनली सॉरी. आणि जर आता तू मला माफ नाही केलं नेहा, तर मी इथे रस्त्यात बसीन. बस सॉरी. बस जाऊन. मी खरंच जाऊन बसेन. ओके.
नेहा हॅलो. हे नेहा, मी बसलोय वाटेत. अरे 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 क्या है क्या है क्या है बैठ के रास्ते में क्या कर रहे हो रास्ते में बैठ के चलो उठो 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 रास्ते में क्या कर रहे हो 1 मिनिट, मैं जरा वो खाली 2 मिनिट. क्या कर रहे हो रास्ते में बैठ के क्या हो रहा है भाई साहब, ये मेरे साथ है. सॉरी 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 सॉरी. ठीक है, हो गया भाई. नहीं सॉरी. यश उठ, इथून सगळे बघतायत. प्लीज उठ, वेडासारखं नको करूस. एक म्हणतो सगळे बघतायत नेहा, तू म्हण तुम्हाला माफ केलं, मी उठतो. ओके, केलं माफ. उठ आता. नक्की हो नक्की उठ. उठ. चल, एवढं चाललोय, भूक लागली आहे मला. मग रस्त्यात कुठेतरी वडापाव खा. वडापाव? वडापाव नाही खायचा मला. ठीक आहे, चल घरी. वाढते तुला आणि परी. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. ती ना दोडग्याची आणि सांडग्याची भाजी कर, छान करतेस तू. परी, अरे हे परी, मला आज चल ना. अशी किती वेळ इथे उभी राहणारस तू? मला आल्या आल्या पैसे द्यायचे ना आईला, म्हणून मी इकडे उभी आहे. आई आल्यावर रोज तुला हाक मारते की नाही? तशीच आज पण मारेल. मग आपण तिला पैसे देऊ. आता ते माझ्याजवळ ठेव, नाहीतर कुठेतरी हरवतील. आणि तू आज चल, ये. थांब, पुढे निघालीस तू. हो साठी वहिनी, काय झालं काय? तुम्ही थांबाव जरा. हा, बाजूला वा. मला परीशीच बोलायचंय. काय ग, तुला साडी देताना त्या दिवशी सांगितलं होतं ना, ही महागातली साडी आहे, नीट लक्ष देऊन इस्त्री करा म्हणून. 1000 वेळा बजावून सांगितलं होतं मी तुला. 10,000ची साडी आहे, 10,000ची साडी आहे. बघ जरा या महागातल्या साडीतली काय अवस्था करून ठेवली ते बघा. आता कशी नेसणार आहे मी ही साडी? आणि माझे ते नुकसान झालंय ते तुझा बाप भरून देणार आहे का? तो कुठून देणार आहे म्हणा? तो तर नाहीच आहे तुला. साठे वहिनी, जरा हळू. किती लहान आहे अहो ती. असं वाटेल ते बोलू नका. तिच्या मनाला लागेल ते. तिच्या मनाला काय लागेल आणि काय नाही लागणार याने मला काहीच फरक पडत नाही. शेवटी ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं हो. आणि तुम्ही बोलणारच हो, कारण तुमची साडी जळली नाहीये ना. हिच्या मनाचा विचार करूनच मी साडी इस्त्रीला दिली होती. म्हटलं सारखे देणेकरी उभे असतात त्यांच्या दारात, आणि आता तर काय, हे घरी जाईल असं दिसतंय. मला वाटलं गरज असेल पैशांची म्हणून मदत केली मी, तर हिने बघा काय पराक्रम करून ठेवलाय तो. साठी वहिनी, तिने काय केलेलं नाहीये. तुम्ही हिचीच बाजू घेणार. लाडकी आहे ना तुमची. साठी वहिनी, जरा ऐका आम्ही काय सांगतोय ते. परी, हा सगळा काय प्रकार आहे परी? का ग, आता का गप्प बसलीयस? अगं सांग की तू काय करून ठेवलेस ते. मी सांगते तुला नेहा, तुझी ही परी चाळीतल्या सगळ्या लोकांचे कपडे जमा करते. आम्हाला ते कपडे धुवून इस्त्री करून आणून देते, आणि आम्ही तिला या कामाचे पैसे देतो. आणि तुझ्या या लाडक्या परीने माझी ही 10,000ची साडी अक्षरशः जाळून टाकलीये. परी, काय करते तू? नेहा नेहा नेहा, प्लीज मारू नकोस तिला. लहान आहे ती, आणि तिची काही चूक नाहीये. चूक कशी नाही? मी तर म्हणते सगळी चूक हिचीच आहे, आणि तिला या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी. चल, तुला मी चांगली शिक्षा करते. चल. अहो साठे बहिणी. परी, अहो काकू, काकू थांबा. नेहा, मी जरा स्पष्टच बोलते. बिन बापाची पोर म्हणून तू हिला जरा जास्तच डोक्यावर बसवलेस. आणि हे नाईक काका काकू यांनी तर नुसतं लाडावूनच ठेवलंय हिला. जमत नसेल तर मी म्हणते नसते उद्योग करायचेच कशाला.
माझे पैसे मिळाल्याशिवाय मी हिला अजिबात सोडणार नाही, सांगून ठेवते. यश, तू सकाळी मला पैसे दिले होतेस ना, त्यातले 10,000 दे ना प्लीज. हे घ्या तुमचे पैसे. परीच्या वतीने मी माफी मागते. आणि आता परीला हात नका लावू. चल परी. एक मिनिट. तुम्हाला तुमचे पैसे मिळाले ना, पण परीला जो त्रास झाला त्याची परतफेड न करायला. परी, मी नाही तुमचा हात खेचणार, मी गुड गर्ल आहे. परी, आईला खूप सॅड वाटतंय ना, चा बोल तिच्याशी. आई सॉरी. नाही बोलायचं मला तुझ्याशी. आई सॉरी. बरी, नाही बोलायचं मला तुझ्याशी. आई सॉरी. बरी, का वागलीस तू असं? का टेन्शन देते तू आईला? हं? का केलंस तू हे सगळं बाळा? तुला मी त्या दिवशी पण सांगितलं होतं ना, तुला काम करायची, पैसे कमवायची गरज नाहीये म्हणून तुझी आई बसलीये. ते काकू तुला वाटेल तसं बोलून गेल्या. मला किती त्रास झाला माहितीये. मला मुळीच आवडत नाही परी तुझ्याशी कोणी असं वागलं नाही. इथं ठीक आहे, यशकडे पैसे होते म्हणून मी पैसे दिले. आज जर तो नसता तर? परी बाळा, तुझ्या आईकडे इतके पैसे नाहीये परी की ती तुझ्या चुकीची किंमत मोजू शकेल. प्लीज बाळा, असं नको वागूस. नेहा, जरा येऊ का? नेहा बेटा, मला माहितीये तू आता खूप रागावलीस आणि साहजिकच आहे, पण चूक माझी आहे ग, परीची नाही आहे. त्या साठे वहिनींची साडी माझ्या हातून जळली. परीला तुला मदत करायची होती आणि मलाही वाटलं लोकांचे कपडे धुवून इस्त्री करून दिले तर थोडे पैसे मिळतील, तुला मदत होईल आणि परी खुश होईल. पण हे सगळं असं होईल असं खरंच वाटलं नव्हतं ग मला. पण प्लीज परीला ओरडू नकोस. हे पैसे घे. अगं परीने खूप कष्टाने कमावलेले पैसे आहेत ग ते, त्याला प्लीज नाही म्हणू नकोस.